तर जे झाकणपट्ट्यानं सकाळ सकाळीच तयारी करून मी निघालो होतो आपल्या डायरेक्ट सीईटीच्या पेपरले. गाडी काढून 520च्या स्पीडनं मी चाललो होता आपल्या सीईटीच्या सेंटरवर. तर मित्रांनो, तर आपला अभ्यास तर गैर व्हायला म्हणून मी एवढा खुशीमध्ये चाललोय आता पेपर द्यायसाठी. मग काय, मी डायरेक्ट आलो आपल्या सीईटीच्या सेंटरवर. खाली उतरून केस सेट करून घेतले. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा की आपला व्हिडिओ जळगावून कोण कोण पाहत आहे. तिकीट घेऊन मी चाललो आता पेपर द्यायला. तिथले सर बोलले की आतमध्ये काही फोन अलाउड नाही, म्हणून काय फोन बॅगमध्ये तिथंच ठेवून दिला. फायनली तर आपला पेपर झाला होता, पण आपल्याला आता गैरी भूक लागली होती. म्हणलं आता कुठेतरी काही खायला दिसते का बघू. तेवढ्यातच आपल्याला तरी एक सोयाबीन बिर्याणीची गाडी दिसली. तिच्यावर भत्ता मारून मी निघालो होता घरच्या दिवशी. रिक्षात बसून मी निघालो होता बस स्टँडकडे. मी उतरलो जळगावच्या बस स्टँडवर. तेवढ्यात तर बस लागलो. मग बसलो बसमध्ये. बस काही आपल्याला दामणगाव लोक नव्हते. आपल्याला उतरणं होतं जामनेरमध्ये. जामनेरमध्ये उतरून ऊन तर गायर आता पुरं आलतं. म्हटलं आता अगोदर काहीतरी थंड घे. गन्ने का जूस, बडा गिलास. रस पिऊन मी निघालो आपली दामणगावची गाडी बाहेर. तेवढाच आपल्याला गाडी भेटली. मग काय गाडीमध्ये बसून जामनेरला गेला टाटा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून ठेवा. तर जे झाकणपट्ट्यांनो.